नमस्ते, मी शुभांगी HR चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण नऊवारीच्या परफेक्ट लुकमध्ये अशी साडी शिलाई केलेली आहे की ती आपण 3 प्रकारे नेसू शकतो. तर घोळदार साडी बनवलेली आहे, त्यासाठी आपण 2 सहावार साड्या वापरलेल्या आहेत. 1.5 मीटर अस्तर घेतलेलं आहे. अस्तरची घडी अशी ठेवलेली आहे, अस्तर डबल केलेला आहे. अस्तरचा बंद भाग स्वतःच्या साईडने येईल अशा आपण अस्तरच्या 2 घड्या घेतलेल्या आहेत. साडी शिलाईसाठी मापे पाहूया. कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे 40 इंच, शीटघेर आहे 39 इंच आणि पायाचा बॉटम आहे 7 इंच. तर दाखवल्याप्रमाणे उंचीप्रमाणे आपण अस्तर कट केलेला आहे. 25 इंच उंची घेतलेली आहे. कमरेपासून गुडघ्यापर्यंतची उंची 25 इंच घेतलेली आहे. शीटघेरचा तिसरा भाग घेऊन कमरेसाठी इथे खूण केलेली आहे. कमरेकडून खाली शीटघेरचा तिसरा भाग अधिक 1 घेऊन इथे बैठक भागाची खूण केलेली आहे. याच खुणेवरती शीटघेरचा तिसरा भाग 13 इंचावरती शीटघेरसाठी खूण केलेली आहे व खालच्या साईडला गुडघ्याचा बॉटम सुद्धा आपण शीटघेरचा तिसरा भाग 13 इंचावर खूण केलेली आहे. आता इथे पाहू शकता. आता आपण इथे पाहूया. बैठक भागासाठी आपण घेतलेला आहे 13 अधिक 1, शीटघेरचा तिसरा भाग अधिक 1 इंच. शीटघेर घेतलेला आहे 13 व पुढे 2.5 इंच घेतलेला आहे. 13 अधिक 2.5 इंच आणि शीटघेरपासून कमरेकडे सरळ रेषा आखून घेतली. गुडघ्याचा बॉटम 13 इंच घेतलेला आहे. या खुणेपासून आपण वरती शीटघेरपर्यंत जोडून घेऊया. आता आपण बैठक भागाचा आकार इथे असा गोल आकारामध्ये दिलेला आहे. हे आपले अस्तरवरती मापे टाकून आखून झालेले आहेत. आता आपण अस्तर कट करून घेऊया. दाखवल्याप्रमाणे अस्तर आपलं कट झालेलं आहे. अगदी सोपी पद्धत आहे अस्तर कट करण्याची. तर हे आपले 2 पायासाठी 2 पॅटर्न तयार झालेले आहेत. आता आपण साडी कट करणार आहोत. त्यासाठी आपण 2 साड्या घेतलेल्या आहेत. सर्वात प्रथम आपण पदर कट करू. पदर मोजताना आपण ज्या साईडने पदर मोजत आहोत ती आपली कमरेकडील साईडची बाजू आहे. आता उंचीच्या डबल आपण इथे कमरेच्या साईडने पदर मोजलेला आहे. म्हणजे 40 अधिक 40 80 इंचावरती इथे खूण केलेली आहे, पाहू शकता. आता तीच खूण आपण पायाकडील साईडच्या काठावरती घेतलेली आहे, पाहू शकता, सरळ. आणि फक्त पायाकडील साईडच्या काठाकडून आपण इथे पदर 17 इंच वाढवून घेतलेला आहे. इथे पाहू शकता. फक्त पायाकडील साईडच्या काठाकडून घेतलेला आहे. वरती आपण वाढवलेला नाही. फक्त पायाकडील साईडने 17 इंच पदर मोठा घेतलेला आहे व अशी तिरपी रेषा आखून आपण पदर कट करणार आहोत. पदर कट केलेला आहे. आता हा आपण पदराच्या तिरप्या भागावरती कट केलेल्या तिरप्या भागावरती अशा प्लेट बनवणार आहोत. तर आपण हा पदर शिलाई करून घेऊया. पायाकडील साईडच्या काठाकडून आपण प्लेट शिलाई करायला सुरुवात केलेली आहे. हा पायाकडील साईडचा आपला वाढवून घेतलेला भाग. आता या साईडपासून आपण प्लेट बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर वरती म्हणजेच कमरेकडील साईडच्या काठाकडे आपल्या प्लेटची तोंडं अशी मोडतील अशा आपल्याला प्लेट बनवायच्या आहेत. प्लेट बनवताना प्लेटची तोंडं वरच्या साईडला मोडली पाहिजेत अशा आपण प्लेट बनवलेले आहेत. तर दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने सगळ्या पदराच्या प्लेट आपण बनवून घेतलेल्या आहेत. आपला पदर शिलाई केल्यानंतर असा दिसत आहे. आता पदर कट केलेली साईड आपण सरळ कट करून घेऊया. त्यानंतर आपण इथे उंचीच्या डबल मोजून घेणार आहोत. 40 इंच मोजून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा 40 इंच मोजून घेतलं आणि उंचीच्या डबल अधिक इथे 7 इंच घेतलेलं आहे आणि इथे सरळ साडी कट करून घेतली. पदर आणि एक पार्ट आपला तयार झालेला आहे. आता आपण दुसरी साडी घेऊया. दुसरी साडी घेतलेली आहे. साडीच्या नेसत्या साईडने आपली प्लेन डिझाईन आहे ती आपण कट करून घेऊया. तर दाखवल्याप्रमाणे थोडंसं अंतर सोडून आपण साडी कट केलेली आहे. आता आपण तिसरा पार्ट इथे घेणार आहोत. तर उंची घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा उंची घेतलेली आहे म्हणजे 40 अधिक 40 घेऊन इथे अशी खूण केलेली आहे.
त्यापुढे आपण घेतलेले आहे 20 इंच. 40 अधिक 40 80 अधिक 20 इंच घेऊन हा तिसरा पार्ट आपण कट केलेला आहे साडीचा. आता आपण पॅटर्नची उंची मोजून घेतलेली आहे. पायाकडील साईडने आपण पायाकडच्या काठाकडून मोजल्यानंतर वरचा काठ आपला वरती आहे आणि इथे आपली 40 इंच उंची काठाच्या खाली आलेली आहे. तर आपण काठ कट करून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे दोन पार्ट आपले जे आहेत ते दोन्ही पार्टचा आपण वरचा भाग म्हणजेच वरचा काठ कट केलेला आहे. जर तुमची उंची काठावर येत असेल किंवा पूर्ण काठ लागत असेल तर काठ न कट करता साडी शिलाई करायची आहे. आता आपली उंचीमध्ये भरपूर साडी मोठी आहे तर वरती जो काठ आहे तो आपण कट केल्यानंतर शिलाई करायला सुद्धा सोपं जातं. त्यासाठी आपण वरचा काठ कट केलेला आहे आणि दोन्ही पार्टचे आपले वरचे काठ कट करून घेतलेले आहेत पाहू शकता. आणि तिसरा पार्ट आहे आपला पदर. तीनच पॅटर्नमध्ये आपण साडी बनवणार आहोत. आता मी कमरेच्या साईडने काठ कट केलेल्या साईडने बसलेली आहे. तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने इथे पाहू शकता साडीचा नेसत्या पदराचा बाजू आलेली आहे. नेसत्या पदराची बाजू आलेली आहे. दोन्ही पॅटर्नच्या नेसत्या पदराची बाजू आलेली आहे इथे पाहू शकता. आणि आपण त्या साईडने प्लेट बनवून घेतलेल्या आहेत जशा की आपण पदराला बनवलेल्या आहेत. याच पद्धतीने दोन्ही पॅटर्नवरती आपण प्लेट शिलाई करून घेऊया. हा आपला पायाकडील साईडचा काठ आहे तर वरती कमरेकडील साईडने प्लेटची तोंड मोडतील अशा पद्धतीने प्लेट बनवलेले आहेत. तर दाखवल्याप्रमाणे दोन्ही पॅटर्नला आपण त्याच पद्धतीने अशा प्लेट बनवून घेऊया. तर दाखवल्याप्रमाणे आपले दोन्ही पॅटर्नचे प्लेट शिलाई करून झालेले आहेत. आता आपण अस्तरचा एक पॅटर्न घेतलेला आहे. मी कमरेच्या साईडने बसलेली आहे. तर पुन्हा आपण उजव्या हाताने जो आपला बैठक भाग येत आहे अस्तरवरती जो बैठक भाग आहे त्यावरती आपण हा एक पॅटर्न घेऊन कुठलाही एक पॅटर्न घेऊन असा शिलाई करू शकता. फक्त बैठक भागावरती आपल्याला या प्लेट शिलाई करायच्या आहेत. त्याच पद्धतीने दुसराही आपण अस्तरचा पॅटर्न घेऊन त्यावरती दुसरा साडीचा पार्ट आपण शिलाई केलेल्या प्लेट अशा बैठक भागावरती शिलाई करायच्या आहेत. दोन्ही साडीचे पॅटर्न अस्तरवरती शिलाई करून झालेले आहेत एका साईडने. आता आपण दोन्ही पॅटर्न अस्तरवरती शिलाई करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपला 80 अधिक 7 इंच जो लांबीचा आपण पॅटर्न घेतलेला आहे साडीचा भाग 80 अधिक 7 इंच मोजून घेतलेला आहे तो भाग घेतलेला आहे. आणि कमरेच्या साईडने हा जो कॉर्नर आहे तिथे आपण 12 इंचावरती कॉर्नरपासून खूण केलेली आहे व गोल आकार आखून घेतलेला आहे. आखून घेतलेला गोल आकार कट करून घेऊया. आता आपण गोल आकार कट केल्यानंतर या पार्टच्या आपण अशा प्लेट बनवणार आहोत. गोल आकारावरती सुद्धा प्लेट बनवत आपण काठापर्यंत पायाच्या काठापर्यंत अशा प्लेट बनवत घेतलेल्या आहेत. असा आपण एक पॅटर्न बनवलेला आहे पाहू शकता. एका अस्तरवरती दोन पायासाठी आपले दोन अस्तरचे पॅटर्न आहेत. तर एका अस्तरच्या पॅटर्नवरती आपण असं साडीचा हा पार्ट बनवलेला आहे. आता आपण याला एक पाय म्हणू शकतो आपण. हा आपला एक पाय तयार झालेला आहे. आपण हे बाजूला ठेवूया. इथे शिलाई न करता आपण फक्त पिन लावून आपला हा काष्टा ठेवलेला आहे. आता आपण दुसरा पार्ट घेऊया. दुसरा अस्तर आणि साडीचा हा पॅटर्न घेतलेला आहे. 80 अधिक 20 इंच या साडीची लांबी आहे. या साडीच्या पाहू शकता आपण इथे गोल आकार न कट करता समोरच्या साईडने शिलाई करून घेणार आहोत. इथे या साईडने आपण शिलाई करून घेऊया. एका साईडने आपण प्लेट बनवलेले आहेत आणि दुसऱ्या साईडने आपण साडीच्या दुसऱ्या साईडने आपण अशी शिलाई करून घेतलेली आहे. तर पाहू शकता शिलाई केल्यानंतर आपली साडी अशी तयार झालेली आहे. या साईडने आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपण अशा प्लेट बनवणार आहोत.
एकसारख्या आपल्या समोरच्या प्लेट, साडीच्या प्लेट जशा असतात त्याच पद्धतीने आपण इथे प्लेट बनवलेले आहेत. या प्लेट आपण पायाच्या काठापर्यंत न बनवता इथे पाहू शकता जेवढी आपली साडी आहे तेवढ्या बनवलेल्या आहेत आणि बाकी अशा सरळ प्लेट ठेवायच्या आहेत. हा आपला बैठक भागावरती शिलाई न करता आपण इथे पिन लावून प्लेट ठेवलेल्या आहेत, जशा की मागचा काष्टा ठेवलेला आहे त्याच पद्धतीने. आता या समोरच्या प्लेटच्या पॅटर्नवरती आपण पदर शिलाई करणार आहोत. जेवढा आपला बैठक भाग आहे, बैठक भागाच्या खाली फक्त आपल्या पदराचा काठ येईल. बैठक भागाच्या खाली आपल्या पदराचा काठ येईल अशा पद्धतीने आपण हा पदर शिलाई केलेला आहे. आणि बाकी ज्या साईडने आपण अस्तरवरती प्लेट शिलाई केलेल्या आहेत त्याच प्लेटवरती हा पदर शिलाई केलेला आहे. असा आपला हा एक पार्ट तयार झालेला आहे. पदर एका साईडने पदर आणि दुसऱ्या साईडने आपल्या समोरच्या प्लेट आहेत. प्लेट आपण अस्तरवर न शिलाई करता ठेवलेले आहेत, फक्त पिन लावून. तर अशा पद्धतीने आपले 2 पार्ट तयार झालेले आहेत. समोरच्या प्लेटच्या शेजारी आपला अस्तर सेपरेट आहे आणि मागच्या काष्ट्याच्या शेजारी सुद्धा फक्त अस्तर आपलं इथे आहे. दोन्ही साईडने फक्त अस्तर आहे आणि एका साईडने आपण साडी शिलाई केलेली आहे. एका बैठक भागावरती आपण साडी शिलाई केलेली आहे उजव्या हाताच्या साईडने आणि डाव्या हाताच्या साईडने फक्त आपला पॅटर्न अस्तरचा पॅटर्न आहे. अशा पद्धतीने आपण साडी शिलाई करताना इथे पाहू शकता एका साईडने अस्तर वरती प्लेट येतील अशा पद्धतीने आपण फक्त बैठक भाग जोडणार आहोत. एका साईडने फक्त अस्तर आणि एका साईडने साडीच्या प्लेट अशा पद्धतीने आपला अस्तर जोडल्या जाणार आहे. आता इथे पाहू शकता आपण फक्त बैठक भाग शिलाई करून घेणार आहोत. आता दोन्ही पॅटर्न आपले इथे जोडले जाणार आहेत. दोन्ही पॅटर्नचे बैठक भाग जोडले जाणार आहेत. तर दाखवल्याप्रमाणे ज्यांना समजलं असेल त्यांनी पुन्हा मागे व्हिडिओ पाठीमागे घेऊन पुन्हा पाहू शकता. दाखवल्याप्रमाणे असे आपण बैठक भाग शिलाई केल्यानंतर साडी आपण समोरच्या साईडने काढून घेऊया. सरळ साईडने साडी काढल्यानंतर इथे पाहू शकता समोरच्या बैठक भागाच्या जॉईंटवरती आपल्या समोरच्या प्लेट येणार आहेत आणि मागच्या बैठक भागाच्या इथे पदर शिलाई केलेल्या बैठक भागावरती हा मागचा काष्टा येणार आहे. आता आपण हा मागचा काष्टा इथे कमरेला शिलाई करायचा आहे, खाली कुठेही शिलाई न करता. आणि समोरच्या प्लेट अशा समोरच्या मध्यावरती शिलाई करायच्या आहेत. समोर आपण अशा प्लेट फक्त कमरेला शिलाई केलेल्या आहेत. तसंच मागच्या साईडने आपण मागचा काष्टा असा शिलाई करणार आहोत. मागच्या बैठक भागाच्या जॉईंटवरती इथे शिलाईवरती काष्ट्याचा मध्ये येईल असा आपण मागचा काष्टा शिलाई केलेला आहे. इथे मागच्या काष्ट्याच्या खाली आपला पदर आलेला आहे. इथे हा आपला काष्टा शिलाई झालेला आहे. आता समोरच्या प्लेट पाहू शकता अशा कमरेला शिलाई झालेल्या आहेत. आणि उजव्या पायाच्या साईडने आता आपला हा उजवा पाय असणार आहे त्याचा मध्ये घेऊन इथे खूण केलेली आहे आणि कमर बेल्टसाठी आपण काठ घेतलेला आहे. उजव्या पायाच्या मध्यापासून आपण कमर बेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत. कमर बेल्टसाठी आपण असा काठाचा वापर केलेला आहे व आतल्या साईडने काठ असा शिलाई करून घेतलेला आहे. पूर्ण कमर बेल्ट कंबरला राऊंडमध्ये असा आपण हा काठ शिलाई केलेला आहे. आतल्या साईडने आपला कमर बेल्ट शिलाई करून झाल्यानंतर जी आपली शिलाई आहे ती आपण कमर बेल्टच्या साईडने अशी दाब शिलाई करून घेतली की साडीला फिनिशिंग येते आणि कमर बेल्ट पण छान बसतो. तर दाब शिलाई झालेली आहे. त्यानंतर आपला हा कमर बेल्टचा काठ असा समोर दुमडून घ्यायचा आहे. साडीच्या समोर दुमडून घेतला की आपला कमर बेल्ट अतिशय सुंदर असा दिसतो.
कमर बेल्टसाठी जर काठाचा वापर केला तर दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कमर बेल्ट लावू शकता. त्यानंतर आपल्या साडीची फिनिशिंग अतिशय सुंदर अशी दिसते. आता कमर बेल्ट शिलाई झाल्यानंतर पाहू शकता आपला कमर बेल्ट किती फिनिशिंगमध्ये आणि छान असा शिलाई झालेला आहे. अप्रतिम सुंदर असा आपला हा कमर बेल्ट पाहू शकता फिनिशिंगमध्ये शिलाई झालेला आहे. अशी ही आपली साडी कमर बेल्ट लावून तयार झालेली आहे. आता आपण इथे पाहूया, आपण शिलाई करताना अस्तरचा एका साईडने अस्तरचा पॅटर्न आणि एका साईडने प्लेटचा भाग आपला असा शिलाई झालेला आहे. आता इथे समोरची बाजू आहे, तर समोरच्या प्लेटच्या सगळ्यात खालची प्लेट घेणार आहोत आपण. हा समोरचा भाग आहे, सगळ्यात खालची प्लेट आपण सोडून सगळ्यात खालची प्लेट घेतलेली आहे ती आपण सोडून देऊ आणि 2 नंबरची प्लेट घेणार आहोत. आता आपण 2 नंबरची प्लेट घेतली. पहिली प्लेट सोडून 2 नंबरची प्लेट घेऊन आपल्याला इथे अगदी मध्यावरती शिलाई घ्यायची आहे. शिलाई कशी घ्यायची आहे पाहू शकता. कमरेपासून इथे आता या साडीचे खूप धागे निघत आहेत, त्याआधी आपण ओव्हरलॉक करून घेऊया. ओव्हरलॉक झाल्यानंतर आपण ही पहिली प्लेट सोडून दुसऱ्या प्लेटवरती अशी शिलाई केलेली आहे. इथे पाहू शकता बैठक भागापर्यंत, पूर्ण बैठक भागावरती आपण ही दुसरी प्लेट आपण शिलाई केलेली आहे. आता मागच्या साईडचा काष्टा घेतलेला आहे. मागच्या साईडच्या काष्ट्याला सुद्धा आपण तीच पद्धत वापरणार आहोत. एका साईडने अस्तर आहे आणि एका साईडने आपण पदर आणि प्लेट शिलाई केलेले आहे. तर इथे आपण काष्ट्याची पहिली प्लेट सोडून दुसरी प्लेट घेणार आहोत. इथेही आपण पहिली प्लेट सोडून दुसरी प्लेट घेऊन असं बैठक भागाच्या शिलाईवरती ही दुसरी प्लेट आपण अशी शिलाई केलेली आहे, पाहू शकता. आता आपण साडी उलट्या साईडने करून घेऊया. उलटी केल्यानंतर पाहू शकता आपल्याला इथे पाय बनवायचे आहेत. पाय बनवताना सुद्धा एका साईडने हा आपला काट आलेला आहे, अस्तरच्या एका साईडने काट आलेला आहे आणि दुसऱ्या साईडने आपण वरतून जी 2 नंबरची प्लेट आणलेली आहे तीच आपण अशी जोडत पाय बनवणार आहोत. मध्यापासून आपण एक पाय बनवायला सुरुवात करूया. एका साईडने आपली 2 नंबरची प्लेट अशी जोडत खाली घेतलेली आहे आणि एका साईडने आपला साडीचा पदर येतो. आता अस्तर संपल्यानंतर इथे आपला एका साईडने साडीचा पदर आणि एका साईडने 2 नंबरची प्लेट ही अशीच आपण अस्तरच्या नंतर 10 इंचापर्यंत शिलाई घेतलेली आहे. आणखीही खाली घेऊ शकता, पण इथे पायाच्या साईडने आपल्याला साडी घोळदार दिसायला पाहिजे, त्यामुळे मी इथे अस्तरच्या खाली फक्त 10 इंचापर्यंत शिलाई घेतलेली आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण मध्यापासून शिलाई करायला लागलो तर एका साईडने आपली 2 नंबरची प्लेट येणार आहे अस्तरच्या एका साईडने आणि एका साईडने आपल्या साडीचा काट आहे. अशा पद्धतीने आपण दुसरा पाय सुद्धा शिलाई केलेला आहे. अस्तर संपल्यानंतर पुन्हा एका साईडने आपला साडीचा काट आहे आणि दुसऱ्या साईडने 2 नंबरची प्लेट आपण खाली 10 इंचापर्यंत शिलाई केलेली आहे. इथे पाहू शकता खाली सुद्धा आणखी तुम्ही शिलाई करू शकता फिटिंगमध्ये पाहिजे असेल तर. मात्र इथे थोडीशी घोळदार साडी दिसावी म्हणून आपण फक्त 10 इंचापर्यंत शिलाई केलेली आहे. तुम्ही पाहू शकता असा पाय आपला शिलाई झालेला आहे. दोन्ही पाय शिलाई झाल्यानंतर आता आपण समोरच्या ज्या प्लेट आहेत त्या पाहू शकता. अशा प्लेट करून आपण कमर बेल्टच्या वरून घेणार आहोत. कमर बेल्टच्या वरून हा काष्टा घेतला की अतिशय सुंदर साडी दिसते. आता तयार झालेली साडी आपली अशी तयार झालेली आहे. खालचा काठ घेतला, पायाकडील साईडचा काठ घेऊन आपण अशा प्लेट बनवत हा आपला समोरचा स्ट्रेट काष्टा आपण तयार केलेला आहे. याला ब्राह्मणी काष्टा सुद्धा म्हणतात. आता आपल्याला हा काष्टा इथे शिलाई करून घ्यायचा असेल तर पाहू शकता बॉर्डरचा भाग असा साईडला सरकून इथे शिलाई करून घेऊ शकता. आपण ओपन प्लेट ठेवलेल्या आहेत की 3 प्रकारे आपण ही साडी वेगळ्या वेगळ्या प्रकारे नेसू शकतो.
आता हा आपला स्ट्रेट काष्टा झालेला आहे। दुसरा प्रकार पाहूया। हा पण काष्टा खोलला, एक प्लेट खोलली आणि इथे असा झिगझॅग प्लेट बनवली। फक्त एकच आपल्याला झिगझॅग प्लेट बनवायची आहे। हा आपला समोरच्या काष्ट्याचा दुसरा प्रकार पाहू शकता। अतिशय सुंदर अशी साडी दिसत आहे। या पद्धतीने 2 प्रकारे साडी नेसू शकता। आता आपण जशा पहिल्या प्लेट आहेत तशा सोडल्या आणि पायाकडील साईडचा काठ पकडून पाठीमागे घेतला। मागच्या काष्ट्याच्या आतून आपण हा काष्टा पिन लावून ठेवला तर ही आपली महाराष्ट्रीयन जिजाऊ साडी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने 3 प्रकारे साडी नेसू शकता। आजचा साडी शिलाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, साडी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा। तसंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका। तसंच नऊवारी साड्याचे ड्रेपिंग आणि शिलाईचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।